नमस्कार मैत्रिणींनो, स्टिच आर्ट 24 वरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची कटिंग बघितलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत. तर हा 4 टक्स ब्लाऊज आपण कट केलेला होता. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर सर्वात आधी मी बॅक पार्टला अस्तर जोडून घेत आहे. या पद्धतीने मी टाचण्या लावलेल्या आहेत आणि आता मी अस्तर जोडून घेत आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. आता मी मध्यापासून इथे 5 इंचावरती एक मार्क करत आहे आणि 4 इंच वरती आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे बॅक पार्टला. दोन्ही साईडला मी अशा पद्धतीने 5 इंचावरती 4 इंचचे टक्स मार्क केलेले आहे. आता हे मार्क केलेले टक्स इथे शिलाई करून घ्यायचे आहेत. अर्धा इंचावरती मी इथे शिलाई करत आहे. तर दोन्ही बाजूचे टक्स शिवून घ्यायचे आहेत आपल्याला अर्धा इंचावरती. तर अशा पद्धतीने दोन्ही टक्स रेडी झालेले आहेत. टक्स अगदी फिनिशिंग मध्ये आलेले आहेत. आता आपल्याला कमरेची पट्टी जॉईन करायची आहे. त्यासाठी मी इथे 3 इंचची पट्टी घेतली आहे. तिला डबल फोल्ड केलेलं आहे. व्यवस्थित कमरेच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे आणि अर्धा इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर अशा पद्धतीने एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. मग ही पट्टी आतल्या बाजूला फोल्ड करून एक 5 नंबरची टीप द्यायची आहे. आता आपला मागचा भाग रेडी झालेला आहे अगदी फिनिशिंग मध्ये. आता आपण समोरच्या भागाला अस्तर जोडून घेणार आहोत. त्यासाठी जे मेन फॅब्रिक आहे ते अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे. अस्तरला सर्व बाजूनी शिलाई करून घ्यायची आहे. मी अशा पद्धतीने सर्व अस्तर जोडून घेत आहे. आता एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. समोरच्या भागाचा अस्तर जोडून झालेला आहे. त्यानंतर आता मी इथे टक्सची मार्किंग करणार आहे. तर पहिला जो खालच्या भागाचा टक्स आहे तो मी 4 इंचावर मार्क करत आहे. वरच्या बाजूला आपण 2 किंवा 2.5 इंचावर हा टक्स घ्यायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर हुक पट्टीच्या बाजूचा टक्स मार्क करायचा आहे. त्यासाठी या पट्टीचा मी मध्य काढलेला आहे 3 इंचावरती. त्यानंतर आतल्या बाजूला 2 किंवा 2.5 इंच टक्स द्यायचा आहे. तसंच आर्महोलच्या बाजूला सेंटर काढायचा आहे. सेंटरच्या मार्क पासून 3.5 इंचावरती आर्महोलचा टक्स द्यायचा आहे. तसेच फिटिंगच्या बाजूला पण सेंटर काढायचं आहे. आतल्या बाजूला 5 इंचावर हा टक्स द्यायचा आहे. तुम्हाला जर इथे क्रॉस टक्स पाहिजे असेल तर या टक्स पासून 1 इंचावरती मार्किंग करून खालच्या बाजूला या पद्धतीने क्रॉस मार्किंग करायची आहे. तर आपले दोन्ही भाग रेडी आहेत. तर या टक्सला आपण शिलाई करून घेऊया. तर खालच्या बाजूचा जो टक्स आहे त्याला मी ते 1 इंचावरती मार्किंग करणार आहे. तर खालच्या बाजूचा जो टक्स आहे तो 1 इंचावर मारायचा आहे. बाकीचे जे टक्स आहेत ते 1.5 इंचावरती मारून घ्यायचे आहेत.
तर अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्ट रेडी आहेत. टक्स बघू शकता तुम्ही किती फिनिशिंग मध्ये आलेले आहेत. आता आपल्याला क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी इथं समोरासमोर मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे. तरच्या क्रॉस पट्ट्या अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत. त्यानंतर खालच्या बाजूला 1/2 इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. त्यानंतर अस्तरला अशा पद्धतीने फोल्ड करून सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे. तर आपल्या दोन्ही क्रॉस पट्ट्या आता रेडी झालेल्या आहेत. आता अशा पद्धतीने क्रॉस पट्ट्या जॉईन करून घ्यायच्या आहेत. तर दोन्ही बाजूला मी सेम पद्धतीने क्रॉस पट्ट्या जोडलेल्या आहेत. आता आपल्याला इथे हुक पट्टी जोडायची आहे. 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे. तिला अशा पद्धतीने फोल्ड करून हुकच्या बाजूला जॉईन करून घ्यायची आहे. आता या पट्टीला सरळ करून एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. त्यानंतर पट्टीला आतल्या बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई मारायची आहे. आपली हुक पट्टी आता रेडी झालेली आहे. अगदी फिनिशिंग मध्ये हुक पट्टी तयार झाली, तुम्ही पाहू शकता. आता लेफ्ट साइडच्या भागाला आपल्याला आई पट्टी जोडायची आहे. तर मी 3 इंचाची पट्टी इथे जॉईन करून घेतलेली आहे आतल्या बाजूला. मी तिला सरळ बाजूला आता फोल्ड करून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही भाग एकावर एक ठेवून एकसारखे आहेत की नाही ते चेक करायचं आहे. एक्स्ट्रा जर एखादा भाग उरत असेल तर त्याला कट करायचा आहे हलकसं. अशा पद्धतीने शोल्डर एकावर एक ठेवायचा आहे आणि एक जॉईंट मारायचा आहे. त्यानंतर ब्लाउजला उलटे करून शोल्डरला शिलाई मारायची आहे. आता बाहीला अस्तर जोडायचं आहे. तर मेन फॅब्रिकचा कपडा इथे आपल्याला कमी पडलेला होता, तर तिथे जॉईंट देऊन घ्यायचं आहे. दोन्ही बाजूला असे स्क्वेअर कापून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी इथे जॉईंट देऊन घेतलेले आहेत दोन्ही स्लीव्सला. आता बाहीला अस्तर जोडताना अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायचं आहे. त्यानंतर अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर मी इथे 1 इंच मार्जिन सोडून अशा पद्धतीने अस्तर जोडून घेतलेलं आहे. बाहीला खाली स्टोनवाली डिझाईन होती म्हणून मी या पद्धतीने अस्तर जोडलेलं आहे. सर्व बाजूंनी शिलाई मारून घ्यायची आहे. आता अशा प्रकारे दोन्ही स्लीव्ज रेडी करून घ्यायचे आहेत. आता आर्महोलची बाजू व्यवस्थित चेक करून नंतर स्लीव्ज जॉईन करून घ्यायचे आहेत. मी ज्या पद्धतीने स्लीव्ज जॉईन करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही देखील करायचे आहेत. आपल्या दोन्ही साईडचे स्लीव्ज एकदम व्यवस्थित जॉईन झालेले आहेत. आता ब्लाउजचा मागचा व पुढचा भाग व्यवस्थित चेक करून जोडून घ्यायचा आहे. जर एखादी बाजू खालीवर असेल तर जास्त झालेली साईडला एक टक्स मारायचा आहे मुंड्यामध्ये आणि फिटिंगची शिलाई करून घ्यायची आहे. तर आता गळा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर शोल्डर देखील चेक करायचे आहेत. कमी जास्त असेल तर थोडंसं कट करून घ्यायचं. आता मी इथे क्रॉस पट्टे घेतलेले आहेत पायपिंगसाठी. 1.5 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे. आता या पट्टीला अशा पद्धतीने ठेवून गळ्याला सर्व राऊंडवर शिलाई मारून घ्यायची आहे.
मी अर्ध्यापेक्षा कमी अंतर इथे ठेवलेले आहे. व्यवस्थित गोल शिलाई मारून घ्यायची आहे. शोल्डर जवळ थोडंसं खेचून घ्यायचं आहे. आता या पट्टीला अशा पद्धतीने फोल्ड करून सर्व बाजूंनी शिलाई मारून घ्यायची आहे. आता या पट्टीला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. आता एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. या पट्टीला आतल्या बाजूला फोल्ड करून पाइपिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित. बघा इथे आपली पाइपिंग किती छान झालेली आहे. ती व्यवस्थित फिनिशिंग मध्ये झालेली आहे. आता आय पट्टीवरती मी इथे मशीनवरती आय करून घेत आहे. अशा पद्धतीने आता फिटिंगसाठी मार्क करून घ्यायचे आहेत. तर आपली चेस्ट साईज होती 32 इंच, तर त्याचा चौथा भाग म्हणजे 8 इंचावरती मी ते मार्क केलेला आहे. दुसऱ्या बाजूला देखील आय पासून 8 इंचाचा मार्क करून घ्यायचा आहे. आता बाहीचा दंडघेर 11.5 इंच आहे, तर 5.25 वरती मी इथे फिटिंगची मार्किंग करत आहे. दोन्ही बाजूला सेम मार्किंग करून घ्यायची आहे 5.25 इंचावरती. आता कमरेची फिटिंग 28 इंच आहे, तर मी टेपला अशा पद्धतीने तयार ब्लाउजवर 28 इंचापर्यंत पकडणार आहे. 28 वर एक मार्क केलेला आहे आणि उरलेला कपडा मी 4 फोल्ड केलेला आहे. आता 4 फोल्ड केलेला कपडा मोजायचा आहे. ते 1.5 इंच आलेला आहे, तर मी 1.5 इंचावरती कमरेची मार्किंग करत आहे. आता सरळ रेषा आखून घ्यायची आहे. आता या मार्क वरती अगदी सरळ अशी फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे. 2 ते 3 शिलाई पाव इंच अंतर ठेवून एक्स्ट्रा मारून घ्यायची आहे बाहेरच्या बाजूला. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूला मी फिटिंगची शिलाई करून घेतलेली आहे. तर आपला हा 4 टक्स ब्लाउज आता एकदम रेडी झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला आपल्या मैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.